श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः। सद्गुरु महिमा सद्गुरु हुनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा। विविध धर्मशास्त्र विचार व त्या अनुषंगाने सांगितलेले आचार म्हणजे भक्तीच्या प्रारंभ स्थानापर्यंत नेऊन पोचवणाऱ्या पायऱ्याच। ह्या पायऱ्या म्हणजे भक्तीचा प्रारंभ नव्हे। जेव्हा सद्गुरु दर्शन घडते व त्याचे असाधारण लक्षण विवेक बुद्धीला कळू लागते, तेव्हा तेथेच भक्तीचे प्रारंभ स्थान गवसते। अशा सद्गुरूंची भेट झाल्यानंतरही मागील पायऱ्यांवरच घुटमळत राहणे म्हणजे पिछेहाट करणारी अंधभक्तीच करणे होय। सद्गुरू भक्तीच्या मार्गाने पुढे पाऊल टाकत राहिले तरच भक्तीचे खरे मर्म लक्षात येऊ लागते व केवळ सद्गुरू कृपेने देव जाणता येतो। राम कृष्ण धरिती पाय, तेथे इतरांचे काय, असा हा सद्गुरू महिमा बुद्धीने जाणून घेण्यापलीकडचा आहे। गुरु अनेक, परंतु काळालाही नमवणारा सद्गुरू म्हणजेच साक्षात सगुण परब्रह्मच असते। म्हणून समुद्र स्नानात जसं सर्व नद्यांचे स्नान घडते, तसेच सद्गुरू पूजनात सर्वच देवतांचे पूजन घडते। भक्ती मार्गातील रूढींची मर्यादित उपयुक्तता व त्यातील विसंगती यांचे आकलन सगुण सद्गुरू भक्तीनेच होऊ शकते। कारण सगुण सद्गुरू भक्ती हेच भक्तीचे खरे प्रारंभ स्थान होय। परमार्थाचे जन्मस्थान ते की सद्गुरूचे भजन। ती भक्ती साधण्याकरता सद्गुरू सामर्थ्याची ओळख शुद्ध भावानेच करून घ्यावी लागते व सद्गुरू मिळवण्यासाठी सद्गुरू प्रिय आचार राखताना बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे याचा अनुभव घेत वाट्याला येईल ते दिव्य करण्याची सिद्धताही ठेवावी लागते। म्हणूनच ज्याचा जसा भाव तसा त्याचा स्वभाव राहणार व स्वभावानुसार प्रत्येकाचा अनुभवही वेगवेगळाच असणार। म्हणून डोळस भक्ती व नित्य सद्गुरू ध्यास ठेवून श्री अडाणेश्वर महिमा सुबुद्धीने व स्वानुभवाने ज्याचा त्याने जाणून घेणे श्रेयस्कर। श्री सद्गुरू अडाणेश्वर महिमा। युगायुगाने देव अवतरे, शास्त्र बोधा विसरू नको। श्री अडाणेश्वर कार्य तेच रे, उगाच संशय धरू नको। ग्रंथ वाचले उदंड म्हणून अहंकारी कधी होऊ नको। सद्गुरू महिमा नकळे तोवरी, पंडित म्हणून मिरवू नको। श्री सद्गुरू अडाणेश्वर महिमा कळण्या विलंब लावू नको। क्षणाक्षणाने जीवन सरते, संधी फुकाची दवडू नको। श्री अडाणेश्वर कृपा प्रसादे, असंख्य तरले विसरू नको। अघटित घडले चमत्कार तरी, अंधकी होऊनी राहू नको। क्षय रोगी महारोगी तरले, जे म्हणती जगणेच नको। कॅन्सर अल्सर रोगी तरती, मरण प्रिय जा भोग नको। मुके बोलके झाले तरी तू, भक्तीत मुकाची राहू नको। लुळे पांगळे पर्वत चढले, तूच पांगळा ठरू नको। दुर्धर भोगही क्षणात हटले, उगाची तरकट करू नको। सद्गुरू वृक्षा खाली बसता, अनुभव नाही म्हणू नको। रामकृष्णही भजती सद्गुरू, ग्रंथ की खोटे म्हणू नको। सद्गुरू वाचुनी देवही नकळे, सद्गुरू महिमा विसरू नको। धर्म पंथ अभिमान घेऊनी, सद्गुरू जवळी येऊ नको। सद्गुरू भक्ती हाच मार्ग रे, विचार दुसरा इथे नको। देवांचाही देव असाहा, श्री अडाणेश्वर सोडू नको। देवही थकले महिमा गाऊनी, वितंडवादी बनू नको। श्री सद्गुरु अडाणेश्वर ध्यान। ओम नमो श्री सद्गुरुवे अडाणेश्वराय नमः। सगुणाय निरिहाय अडाणेश्वराय ते नमः। दुःखहरणं सच्चिदानन्दं शान्तं महात्मानं, विघ्नहरणं रोगनिरशनं परमपावनं त्वां नमामि। शान्ताय परिपूर्णाय श्री अडाणेश्वराय ते नमः। अनाथनाथाय अनन्यरूपाय
तव पूजार्थ दलित त्रात्रे राजाधिराजाय ते नमः। विश्वरूपाय चक्रधर तेजः स्वरूपाय अनंत कोटी ब्रह्मांड नायकाय भक्तवृंदैक वंद्याय नमो नमः। ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमो नमः। श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वर उर्फ दादाजी। श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वराय नमः। श्री अडाणेश्वर प्रार्थना स्तोत्र। श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वर समर्थाय नमः। श्री सद्गुरु अडाणेश्वरासी नित्य वंदन, जे मांगल्याचे निधान, ब्रह्मांडाचेही अधिष्ठान, महन मंगल आदी तत्व। श्री अडाणेश्वरा भक्त रमणा, सच्चिदानंदा राधानंदना, शब्द ब्रह्म तू जग जीवना, स्तोत्र लेखना सहाय्य करा। तुझ्या कृपे जे जे काही शब्द रूपे साकार होई, ते ते अमृतची होनी राही, विद्वजन्नी सर्वमान्य। तुझा प्रसाद लाभता सर्वत्र जाणवे सुलभता, असाध्य ते उल्लंघिता प्रयासन पडती। म्हणून तुझ त्रिवार वंदन, हृदयी माझ्या वास करून, पूर्णत्वा नावे स्तोत्र लेखन, तूच करता करविता। तूच विश्वरचना करून, राहसी चराचर व्यापून, नाना देशी अवतार घेऊन, गुह्य ज्ञान दाविले। तूच निज लीला दाविली, विविध धर्म स्थापना करविली। सत्य ज्ञान दिले त्या त्या काळी, काळाचाही काळ तू। तूच निर्माता विश्वाचा, सर्व धर्म देवादिकांचा। म्हणून येथे धर्म पंथ भेदाचा विचार टिकेची ना। युगायुगाने अवतरीन, ऐसे तुझेच गीतावचन, ते पूर्ण करण्या कारण अवतरलासे भूवरी। तूच परब्रह्म म्हणून, चित्ती अनन्य भाव ठेवून, श्रद्धा भक्ती भावे वंदून, लेखन धारिष्टय करीतसे। श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वरा, स्तोत्र लेखनामद सहाय्य करा। सद्बुद्धी दाता तूच खरा, म्हणून तुझला प्रार्थितो। आता नमितो भाविक जन, जे करीती स्तोत्र पठण, जया आवडे सद्गुरु स्तवन, पूर्व सुकृते करून। भक्तान कारण देऊनी स्फूर्ती, स्तोत्र लिहून घेई सद्गुरु मूर्ती। करण्या भक्त इच्छापूर्ती, निमित्त मज केल्यासे। सद्गुरु चरणी भाव ठेवून, प्रारंभिले स्तोत्र लेखन। सद्गुरु मागुता राहून, पाही अल्पधारिष्टय। आता द्यावे अवधान, करावया स्तोत्र श्रवण। दादाजी हे नामाभिधान, अडाणेश्वराचेच जाणावे। दादाजी तेच अडाणेश्वर, ह्याचा न पडो विसर। एक सगुण दुजे निराकार, दोन्ही रूपे एकची। 8 ऑगस्ट 1914 भाग्य सूर्य उगवला, अडाणेश्वर अवतार झाला, मंगल दिन रविवार। अवतरले कोची गावात, जे साकोली तहसीलीत, आहे भंडारा जिल्ह्यात, खेडे लहानसे। राधाबाई नामे माता, धोंडूजी तोंडरे पिता, वंदनीय ते उभयता, सर्व भाविकांस। नाव ठेविले उकंडराव, दादाजी हे व्यवहारी नाव। नावांची ही उठा ठेव, अवतारा कारण। झाले 1.25 वर्ष वयास, मग रेणुका आतेच्या घरास, येणे झाले घाटंजीस, कार्यारंभ व्हावया। मग अंजिनरसिंह गावा आले, श्री खटेश्वर दर्शन घडले। श्री खटेश्वर सांगाती राहिले, तेव्हापासून दादाजी रूपे अडाणेश्वर, परब्रह्म झाले साकार। जोडमोहाचे श्री खटेश्वर, दादाजींचे सद्गुरु। गण्या श्री खटेश्वर सहवास, दादाजी राहिले जोडमोहास। येणे जाणे यवतमाळास, दोघांचेही चालत असे। रमता श्री खटेश्वर संगतीत, माता पिता झाले सचिंत। म्हणून नाव घातले शाळेत, नाही झाला उपयोग। इतक्या लहान वयात 3 वर्षेपर्यंत राखिल्या गायी रानात, श्री खटेश्वर नाथांच्या। श्री खटेश्वरांनी अधिकार जाणला, आत्मज्ञानाचा बोध केला। जगता अमृत कुंभची दिला, अडाणेश्वर रूपे। श्री खटेश्वर कृपा मिळवून, सद्गुरु इच्छा म्हणून, दिले जोडमोहा सोडून। असता 10 वर्षांचे, येऊन राहिले अमरावतीस। कार्यारंभ करावयास, दादाजींच्या अधिकारास, कोणीच नव्हते जाणले। अमरावतीस मच्छी सातीत, जनजागृती करीत, राहिले भक्तांसोबत काही वर्षे। नित्य परब्रह्मानंदी वृत्ती, अवघे चराचर जाणती, मौन धरून असती दीर्घकाल। ईश्वर अल्ला विभूती,
त्या नामीही परमप्रीती, पावन नामा स्मरती दादाजी अत्यादरे. सद्गुरु भोगास हटवितो, सद्गुरु काळासही नमवितो. धर्म पंथ भेद न जाणतो, असे तो परमेश्वर. धर्मग्लानीचे ग्रहण लागले, तेणे अवघे विश्वची अंधारले. परब्रह्मास गुण होणे आले, अडाणेश्वर रूपे भूवर. संत जन्मती सर्व काळ, परिजे आदी मायेचे मूळ. अवतरते एकची वेळ, युगानुयुगे लोटता. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर परमेश्वर घेई अवतार. नावरूप आणि परिसर नित्य नवीन निवडतो. दर्शन त्याचे घडावयास, जन्मोजन्मी अतिप्रयास. सतर्क राही राजहंस, पश्चात बुद्धी अभाग्यासी. म्हणून भक्तीत व्हावे स्थिर, ओळखावया हा परमेश्वर. अवतरलासे जो भूवर, अडाणेश्वर रूपे. हटवा दे करता शोधाशोध, अधिक होई तो दुर्बोध. सद्गुरु भक्तीने तो सुबोध, सद्गुरु महिमा जाणता. बीज पाहता फोडून, वृक्ष येईना दिसून. वृक्ष पाहता उपटून, तेही बीजना दिसे. ऐसा आदी अंताचा पार, तो सद्गुरुच जगदाधार. सद्गुरु भक्ती विणना इतर, उपाय सुख शांतीचा. सद्गुरुस जे अमान्य, ते कुलदेवतेस नसे मान्य. सद्गुरु भक्ती विण मग अन्य, ध्यास कशास ठेवणे. जो संसार तापे पोळला, तोची अडाणेश्वर चरणी स्थिरावला. स्थिर होता तोची टिकला, प्रबल ज्याचा निश्चय. रूढीला धर्म न म्हणावे, कर्मकांडाचे कौतुक नसावे. देवाश्रेष्ठ न मानावे, सद्गुरुहून. रामकृष्ण येशू पैगंबर, तैसे सिद्धार्थ महावीर. सद्गुरु भक्ती त्यांची थोर, म्हणून त्यांची मंदिरे. ऐशा देवांचा निर्माता, श्री सद्गुरु अडाणेश्वर भेटता. अनुभवावी अलौकिकता, अहम भाव सोडूनी. अहम भावे अज्ञान स्तोम, वाढवी अवघाची भ्रम. निष्फळ ठरती श्रम, जीवाशांती द्यावया. थडगे क्रुश शालिग्राम, उपाय नसे हा अंतिम. करू शकेना उपशम, अहम भाव वृत्तीचा. अहम भावे असहिष्णुता, विलयाने आत्मीयता. संघर्ष कलह प्रियता, भीती भय वाढवी. तेने दुःखासना विराम, दिसेना सुखाचा उगम. शांतीचे मुक्तिधाम, शोधूनही गवसेना. साधके अज्ञान घालवावे, सर्व धर्मसार शोधावे. सार घेता स्थिर व्हावे, अडाणेश्वर भक्तीत. धर्म परतवे भूवरती, जितक्या उपासना पद्धती. साधन रूप त्या असती, सद्गुरु चरणी स्थिरावया. मिळता सद्गुरु भक्ती नीर, येई श्रद्धा बीजा अंकुर. मग आत्मीयतेचे पाझर, जीवसृष्टी फुलविती. सद्गुरु देवादिकाहुनी थोर, ग्रंथी बोलिला हाची विचार. पूजिता श्री सद्गुरु अडाणेश्वर, सर्व देव तुष्टती. सद्गुरु सामर्थ्याचा टणत्कार, म्हणून येत्या चमत्कार. विवेके जाणावा अधिकार, ज्ञान अभिमान सांडुनी. शुद्ध अद्भुताचे प्रत्यंतर, अजाणत्यास तो चमत्कार. चराचराचा जो सूत्रधार, त्याचा सहज खेळतो. अडाणेश्वरास जे मंजूर, तेची ब्रह्मासही करणे जरूर. दाविला ऐसा अधिकार, मुकुट बन गावी. अडाणेश्वर जे बोल बोलती, ते वेदशास्त्रही झेलती. ऐशा अधिकाराची प्रचिती, दिली इंद्रपुरीत. सूर्य असतो आकाशी, दिसतो अनेक देशी. तोच अनुभव भक्तांसी, अडाणेश्वर सूर्याचा. शरीर परमार्थाचे साधन, म्हणून शरीर व्याधी घालवून. कित्येका दिले जीवदान, दादाजींनी. महारोगी क्षयरोगी, पंडुरोगी मुखरोगी. इसब रोगी प्रदर रोगी, कित्येक केले दुःखमुक्त. मधुमेह कॅन्सर अल्सर, ऐसे भोग भयंकर. कृपेनेच झाले दूर, असंख्य भाविकांचे. हृदय व्याधी विकार, अर्धांग वायू अपस्मार. मनोविकृती ही खडतर, ना उरती सद्गुरु कृपे. अनेका केले पुत्रदान, नेत्रदान जीवदान. अनुभवान सेवान, श्रद्धा असता. ज्याने व्हावे अडाणेश्वर दास, त्याने न भ्यावे संकटास. अग्निस बार नसे कापूस, अडाणेश्वर वचन हे. नरदेह जाणावे घर, तेची अडाणेश्वर मंदिर. निर्मळ करावे वरसेवर, अडाणेश्वर भक्तीने. अनन्य भावे ओढ लावता, संकट समयी हाक देता. सर्व चिंता त्यास वाहता, स्वप्नी योनी पोदिती. जितका असेल दृढभाव, तितकाची कळेल सद्गुरु राव. म्हणून ठेवावा अनन्य भाव, डोळस होऊनी. श्रद्धा भक्तीचेच भोजन, इच्छिती भक्तांपासून. दादाजींस दक्षिणा म्हणून,
पाणीच प्रिय प्यावया. जो तो इच्छितो चमत्कार, त्यास दादाजींचे उत्तर. सत्याची मानतो संसार, चमत्कार हाच केवडा. चमत्कार बळावर चालता जर व्यवहार, ज्ञान विज्ञान विचार कशास मग पाहिजे. सद्गुरु चमत्काराचे ज्ञान, शब्द ज्ञाने होणे कठीण. नसावे चमत्कार आकर्षण, ऐसे शास्त्र वचन हे. जैसा नाण्यास बाजू दोन, तैसे चमत्कार प्रकारही दोन. सद्गुरु चमत्कार ते शुद्ध जाण, सिद्धी चमत्कार अशुद्ध. रिद्धी सिद्धीचे चमत्कार, करीती आत्मघात अनिवार. चित्तशुद्धीचे चमत्कार, आत्मोन्नती घडविती. चित्तशुद्धीचा अनुभव घ्यावा, अन्य चमत्कार द्यास तजावा. चमत्कार तो जाणावा, जागृती स्तव केवळ. हटयोगादी साधन द्वारा, रिद्धी सिद्धी येता घरा. करीती भक्तीचा कोंड मारा, बुद्धी होता अस्थिर. अवगत होता रिद्धी सिद्धी, सुस्थिर व्हावया बुद्धी. सद्गुरु भक्तीनेच सद्बुद्धी, प्राप्त होई साधका. एकनिष्ठ साधकास, धरिता सद्गुरुची कास. न लगे अन्य अभ्यास, सिद्धी लाभ व्हावया. सद्गुरु भक्तीचा सदाचार, प्रज्ञेस करीतो स्थिर. रिद्धी सिद्धी ही निरंतर, भक्ता होती सहाय्यक. आधी कष्ट दिवसभर, मग मिळे रोजगार. तोच सरळ व्यवहार, परमार्थ मार्गी. सद्गुरु चरणी जडता प्रीती, सुलभ होई आत्मोन्नती. परी नित्य लोकापाद भीती, निर्भय वृत्तीच पाहिजे. मिळता सद्गुरु भक्तीचा आधार, ज्ञान विज्ञानासही चढते धार. सृष्टीत न उरे अगोचर, सद्गुरु सामर्थ्य लाभता. जेथे विज्ञानही ठरते पांगळे, ते श्री सद्गुरु सामर्थ्य अतर्क्य आगळे. म्हणून अडाणेश्वर भक्तीचेच मळे, फुलवावे अंतरी सदा. ज्ञान विज्ञान राबवून, जरी उदंड जोडिले धन. घालू शकेना दैन्य, जे जे मानव निर्मित. सद्गुरु कृपेचे कणभर, तेची होतसे भरपूर. समृद्धी देऊनी आयुष्यभर, पुरूनही उरतसे. द्रव्य आणि ज्ञान विज्ञान, सामर्थ्य त्यांचे सीमित जाण. सकल सृष्टीचे जे आदी कारण, अगम्य लौकिक दृष्टीस. परिजनसेवाच मानुनी ईश सेवा, जे त्यजती सुख वैभवा. दुःखातही टिकविती निस्पृह भावा, महान त्यांची थोरवी. त्यागी ज्ञानयोगी सद्विचारार्थ, मेळ घालिती जनकल्याणार्थ. ऐसे ज्ञानयोगी निष्ठावंत, शुद्ध ज्ञानरस सेविती. विज्ञानाचा अभ्यास, उपयुक्त असे मानवास. परी आत्मीयता मुरण्यास, सद्गुरु भक्तीच पाहिजे. म्हणून श्रद्धा दृढ असावी, स्वतःच गोडी अनुभवावी. प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी, आपली आपण. मानव निर्मित ज्ञान, ज्ञान निर्मित विज्ञान. अंकुश त्यावरी ठेवून, सर्व जीवा सुखवावे. मानव धर्म पाळावा, एक सद्गुरुच भजावा. स्वहित विचार पाहावा, स्तोत्र मनन करूनिया. जाणावया शरीर विज्ञान, मुके जीव वेटीस धरून. करीती त्यांचे बलिदान, ज्ञान यज्ञ मांडुनी. ऐसे रक्तरंजित विज्ञान, उत्तेजित करीत तमोगुण. विनाश ओढवी प्रतिदिन, सुटकेचा मार्ग ना दिसे. संततीस्तव नवसदान, विपरीत हे ज्ञान लक्षण. नलिका पुत्र विषयक विज्ञान, श्रेष्ठ कैसे त्याहुनी. भयानक अस्त्रे बनवून, संग्रही ठेवता जपून. अभय शांती समाधान, कैसे मिळेल जीवास. करोनी अंतराळ संशोधन, जाणू पाहतो सूक्ष्म ज्ञान. परी शेजाराचे तृदन, जाणवेना मनास. प्रगत दिसता विज्ञान, भग्न झाले मानवी मन. घरोघरी चिंता असमाधान, विषमयका ऐसी फळे. धरिता विज्ञानाची कास, प्रत्यक्षात दिसे विनाश. गडबडले अवघे देश, निद्रा थोरासही नये. अंधश्रद्धेचे वर्तन, तैसे जडवादी विज्ञान. आत्मीयतेस घालवून, प्रेरक होई अशांतीस. कैफ चढता थयतयाट, उतरता आदळ आपट. ऐसा सर्वत्र गजगजाट, कोणी न कोणा मानिती. जेथे नाही भक्ती ज्ञान, तेथे सद्विचाराची ही वाण. जीवन नौका शिडाविण, जाणावी ती भयावह. आधी जालिम विषापासून, बनविती अमृत तुल्य रसायन. त्याच रसायनामधून, विष निर्मिती दिसतसे. सकल हिताचे विज्ञान, त्याचेच करावे जतन. तेची करावे वर्धमान, जे जे आरोग्यवर्धक. दुःख जन्माचे कारण, जन्मता नसे जगज्ञान. द्यावया नानाविध ज्ञान, गुरु मिळती अनेक. असंख्य ते गुरुप्रकार,
कठोर त्यांचे उपकार, जीवना येई आकार, जैसा ज्याचा गुरु असे. विकारवश वासनाधीन, ऐसे जे पडिक विद्वान, व्यक्तिमत्वाने जरी महान, त्यास ज्ञानी म्हणू नये. चमत्कार मार्गे जाऊन, कित्येक योगी महान, करीती ते आपण होऊन, दिशा भूल आपुली. करुनी अद्भुत चमत्कार, जर मिळते जड जवाहीर, करावया राष्ट्रोद्धार, कशास नाना योजना. उदार होऊनी जीवावर, वैज्ञानिक जाती ग्रहावर, अभ्यास प्रयोग निरीक्षणावर, श्रद्धा कशास ठेविती. लौकिक मान सन्मान, ते पाहिजे सावधान, सुटले ज्याचे अवधान, त्याचे पतन निश्चित. संत सज्जन जे थोर, ते सद्गुरु भक्ती स्थिर, चाळवी तीना चमत्कार, श्रेष्ठ आचार राखिती. जन्मती जे भूवर, ते देवाचे अवतार, व्हावया स्वरूप साक्षात्कार, सद्गुरु भक्तीच साधन. जिला आदिशक्ती म्हणतो, तिची मूर्ती पूजा मानतो, प्रत्यक्ष भेटता बिचकतो, संशयात्मा होऊनी. सद्गुरु सामर्थ्य ग्रंथी वाचतो, अनुभव देणारास न जाणतो, रूढी लोडणे न सोडतो, मानतो त्या अलंकार. जुन्या कथा सत्य मानतो, प्रत्यक्षाचा अर्थ न बघतो, सगुण सोडूनी धावतो, निर्गुणान मागे. अंध रूढी खुंटाभोवती, अंधश्रद्धा वेगे फिरवती, जितच्या तेथेच ठेविती, रोखुनी प्रगती. शरीर आणि भाग्यकाल, जोवरी साथ देतील, तोवरी बाह्य कौतुक रुचेल, पुढे होते निरर्थक. अंध रूढी धरुनी धावतो, थकता भुकेने तडपडतो, शांती मिळवण्या धडपडतो, भोगातूनी सुटावया. देव आमचा देवळात, दगडात आणि मूर्तीत, ठेविले कोंडून देवाऱ्यात, ऐसे अज्ञान पोसले. मंदिरी पूजितो शंकराला, प्रार्थितो दर्शन देण्याला, भिल्ल रूपे जर आला, तर ओळखणे कठीण. प्रत्यक्ष भेटता महेश्वर, ओळखावया लागे अधिकार, तैसाची ओळखावा अडाणेश्वर, अधिकारी होऊनी. सद्गुरु लक्षण जाणूनी घ्यावे, जाणता पारखुनी पहावे, डोळस भक्तीने स्थिर व्हावे, सद्गुरु अडाणेश्वर भक्तीत. देवास शोधतो मूर्तीत, न दिसे दुःखी जीवात, जाणन ठेवली हृदयात, सगुण चैतन्य भेटता. म्हणून वेळीच सावध व्हावे, अडाणेश्वर भक्तीत स्थिर व्हावे, अडाणेश्वर चिंतन न सोडावे, भाग्यकालीही. ज्यास निर्गुणाचे अनुभव ज्ञान, तोही सोडू न शके सगुण, ज्ञानी योगासही जाण, अडाणेश्वर भजनीय. करावया धर्म संस्थापन, परमेश्वर अवतरतो हे ग्रंथ वचन, अनुभवावे स्थिर होऊन, अडाणेश्वर भक्तीत. होता मृत्यू प्रलय, मृत्यू नंतर पुढे काय, मृत्यूपूर्व ह्याचा निश्चय, शिकवी तोच परमार्थ. स्वार्थ मानिला परमार्थ, भक्तीत मांडला अनर्थ, मग म्हणती भक्ती व्यर्थ, लांछन भक्तीस लावती. आज जिव्हाळ्याचा विसर, उक्ती कृतीत महदंतर, वरपांगी सर्व शिष्टाचार, सरळ व्यवहार दुर्मिळ. वासना विकाराधीन, तो सदैव पराधीन, अधोगतीचे ते जीवन, काय साधील परमार्थ. अनमोल संत उपकार, म्हणून संत पुण्यतिथी विचार, जाणूनी सद्बोधसार, सदाचारे वर्तावे. सदाचारी सुज्ञ जन, प्राणी मात्रा तो शिवून, न पूजिताही पाषाण, आत्महित साधती. तीर्थयात्रा करून, पुण्य पाहता जोडून, तीर्थक्षेत्रांचे दर्शन, घडेना द्रव्याविण. भाविक आणि श्रद्धावान, पूजिती जरी पाषाण, अल्पतरी समाधान, मिळविती श्रद्धा बळे. परमार्थी श्रद्धाहीन, कुशंकातची त्या भूषण, तयान कधी समाधान, परमेश्वरही भेटता. जलाशयातील पाषाण, राही कोरडाच आतून, तैसा दांभिक श्रद्धाहीन, बोध करूनही कोरडा. इच्छा वासनांचेच ज्या भान, विभक्त ते भक्तीपासून, आंतरी कुबुद्धीचे रान, कुविचार शापदांचे. धरुनी अंध रूढीचे पाय, बनविती आपला समुदाय, करीती सत्य ज्ञानाचा क्षय, अंधारी ठाण मांडुनी. अभक्तीस प्रिय वितंडवाद, शुद्ध विचारा देईना प्रतिसाद, अहंकार मांडतो उच्छाद, दिसता मर्जी विरुद्धचे. चोराचे दैन्य सरेना, जुगारास द्रव्य पुरेना, याचकाची तृप्ती होईना, लटकी भक्ती ह्या परी. ऊस गोड झाला म्हणून, मुळासह न पावा खाऊन, स्वार्थांना ऐसे लोभी मन, मिळवी तेही दवडिते. बीजापोटी बीजे नवीन, ऐसे दूरदृष्टी ठेवून, करावे बीजरक्षण,
तृप्ती अखंड मिळावया. शास्त्रार्थचे अभ्यासती सद्गुरु लक्षण उपदेशिती. सद्गुरु भक्ती पद दावती असती ते संतापरी. व्हावया सद्गुरु भक्ती ज्ञान करीती श्रवण आणि चिंतन. ऐसे जिज्ञासू भाविक जन संत मार्गेच चालती. जे सद्गुरु शरण राहती सद्गुरु भक्ती आचरती. संतची मानुनी तयाप्रती ठेवावी प्रीती सर्वदा. सद्गुरु भक्ती उपेक्षिती याच देही त्या अधोगती. जन्मोजन्मी ते भोगती असह्य यम यातना. न घडो इतरास बंधन परी निंदक न व्हावे आपण. जेणे इतरांचे अवगुण जडती आपणासची. कुणाची श्रद्धा भंगेल ऐसे न बोलावे बोल. बोलावे परमार्थाचे बोल जगताचे हितकारक. संसार हेची रणांगण त्यातील योद्धे आपण. नाना संकटांशी प्रतिदिन युद्ध आपले चालते. निमित्ते मात्र बनून सद्गुरु भक्तीचे धनुर्बाण उचलावे श्रद्धा ठेवून निश्चित विजयी व्हावया. माता पिता मुले बाळे तैसे दुःखित सुखवेले लढीवाळे. ती सेवा भक्ती ही मिळे श्री सद्गुरु अडाणेश्वरास. ज्यास सद्गुरु कृपेची तहान त्यास सद्गुरु नियमांचे बंधन. भक्त इच्छेचे बंधन कधीच नसते सद्गुरुस. असता सद्गुरु सहवासात संसारी प्रश्न नसावे मनात. राहावे सद्गुरु चिंतनात चिंतामुक्त व्हावया. वस्तू दिसेची आपणास दाखविणे ती सूर्यास. तैसे चिंता कथन सद्गुरुस जाणावे अप्रयोजक. पासून सुरू ज्ञान ज्ञ जवळ गेले संपून. कितीही होता शब्द ज्ञान ठरतो अंती अज्ञची. मुक्यास वाचा देतो पांगळ्यासही चालवितो. परमेश्वर लक्षण केवळ वाचतो अभ्यासावे प्रात्यक्षिक. अडाणेश्वर भक्ती वाचून देवही नये कळून. अडाणेश्वर भक्ती तची जाण सर्व देव पूजन. एक विद्युत प्रवाह मूळ धन ऋण तारासही पिळ. दोहींचा मूळ प्रवाहाशी मेळ प्रकाश मिळण्या आवश्यक. तैसा अडाणेश्वर चैतन्य मूळ श्रद्धा भक्तीस दृढनिष्ठा पिळ. दोहींचा चैतन्य मुळाशी मेळ तृप्तीस्तव पाहिजे. सद्गुरु बँकेत येता भक्तीची ठेव ठेवता. सव्याजयी हाता भक्तीचे मुद्दल. ठेवची नाही ठेविली तेणे व्यर्थची आशा केली. ठेव भक्तीची ठेविली तेणेची हित साधले. आपण वाहनात बसणे ओझे डोईवर वाहणे. वाहनासची सर्व भार सहाणे व्यर्थ क्षीण कशास. आपल्या श्रद्धेचे मत टाकता अडाणेश्वर पेटीत. दडकी भरेल उरात प्रत्यक्ष यमाच्या. ज्ञान अभिमान सांडुनी जो लीन अडाणेश्वर चरणी. तो अडाणेश्वराचा शिरमुकुटमणी गुह्य सांगती अडाणेश्वर. घेओ कोणतेही नाम वाचा प्रसाद फळतो अडाणेश्वराचा. कारण अनंत नावांचा नावाडी हा अडाणेश्वर. अडाणेश्वराची कास धरा तोची जाणा नावाडी खरा. सत्वर नईल पैल तीरा जन्म मरण चुकेल. अडाणेश्वर रूप व्हावे सच्चिदानंद पद मिळवावे. सागर चिहून राहावे सागरास मिळून. झटकावा अज्ञानाचा कैफ गुंफावा सद विचारांचा गोफ. मन साफ सर्व माफ अडाणेश्वर भक्तीत. निर्मळ असावा व्यवहार नसावे व्यर्थ अवडंबर. बोलणे गोड अंतरी जहर सडके फळ जाणावे. क्षणिक पुण्याई जमवितो तेणे क्षणिक स्वर्ग लाभतो. पुण्याई अट्टा परत पडतो जन्म मृत्यू फेऱ्यात. परम अर्थ तो परमार्थ येथे शब्द पांडित्य व्यर्थ. स्वानुभवची आणील अर्थ जीवनास. साखर शब्द लिहिता पाटीवर शब्द ज्ञान तेवढे होणार. गोडी नाही कळणार अनुभवाविण. शब्द ज्ञानाचा पडता किस सत्य येना अनुभवास. म्हणून अडाणेश्वर सहवास नित्य पाहिजे. म्हणून श्रद्धा दृढ असावी स्वतःच गोडी अनुभवावी. प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी आपली आपण. जैसा ज्याचा भाव तैसाची त्याचा स्वभाव. स्वभावे येती अनुभव वेगवेगळे. आपण संसारी झालो संसार साधण्या निघालो. म्हणून साधूची बनलो जाणावे हे अंतरी. देवची आहोत आपण याचे एक कारण. अडाणेश्वरची आहे जाण सर्वा ठाई. देव म्हणवावे आपणास तर शंका येई मनास. म्हणून अडाणेश्वर सहवास नित्य साधणे आवश्यक. परमेश्वर कृपा व्हावयास मध्यस्थन मानावे सद्गुरुस. परमेश्वर आणि देव यास एकची समजू नये.
भजनीय सर्व पृथ्वीवर एक श्री सद्गुरु अडाणेश्वर साधण्यासहित सत्वर आपुलासा करावा. बद्ध मुमुक्षु साधक तैसे सिद्ध जे जे अनेक शांतवाया सर्वांची भूक समर्थ एक अडाणेश्वर. किरण जैसे सूर्याचे किंवा गुरुत्वाकर्षण पृथ्वीचे अंशची ते संपूर्णाचे लाटेपरी सागराच्या तैसे अडाणेश्वर भक्तीत जे स्थिर ते अडाणेश्वर अंश ईश्वर साधणे ऐसी सद्गुरु भक्ती प्रखर दिव्यवाण सतीचे. सद्गुरु परिसाहुनी सरस अभेदत्वची मिळे भक्तास आपणासारखेच भक्तास अधिकारी बनविती. परमार्थी नसावी उधारी प्रचिती आपलीच खरी राहू नये अदांतरी संशयात्मा होऊनी. ज्यास तृप्ती मिळवणे त्यास दादाजींचे सांगणे शोधित जावे जागृतपणे आपले दोष आपण. परदोष चिंतन सोडणे सत्कर्म करावे निस्पृहपणे करीत राहा डोळसपणे भक्ती आपली शुद्ध भावे. धून मे धून अडाणेश्वर धून इतर धून तो क्षणिक पून. बोध हा ध्यानी धरा भक्ती भाव दृढ करा अडाणेश्वर आपला साकरा संसार साधण्या. बालकाचा भार आईवरी सर्व लोभ तिच्यावरी म्हणून चिंता त्याची सारी आईच वाही. ऐसा लोभ सद्गुरुवर असावा करिता संसार सद्गुरुच वाही सर्व भार सद्भक्तांचा. सद्भक्तचे सद्गुरु अडाणेश्वराचे तेची गुरु जिज्ञासूंचे ज्ञान मिळवावे सद्गुरु भक्तीचे पाहावे आपले हिताहित. मना रुजती संसारी प्रकल्प भक्ती स्वार्थापुरती अल्प मनात नाना विकल्प यास भक्ती म्हणू नये. व्यवहारी लाभ व्हावा म्हणून नसावे सद्गुरु भक्ती धरून सद्गुरु भक्तीत दृढ राहून व्यवहार करावा. जाऊन बसता झाडाखाली सहजची मिळे सावली येता सद्गुरु वृक्षाखाली कृपेची सावली मिळेलची. ठेवावी अडाणेश्वर भक्ती अखंड न पडे मग यमराज दंड सद्गुरु भक्तीत पडताची खंड झडप घाली यमराज. भक्ती आपली वाढवावी विवेके प्रचिती घेत जावी परमार्थी गोडी अनुभवावी संसार साधता. श्रद्धा उपजणे कठीण उपजता टिकवणे महाकठीण म्हणून संशयाचे तण सत्संगे जाळावे. नित्य स्मरता अडाणेश्वर बोल हृदयी उपजे भक्तीची ओल कळू लागे भक्तीचे मोल नित्य सेवा साधता. आधी आत्मविश्वासाचे काम मग निश्चय पाहिजे ठाम तरची पाहावे सद्गुरुधाम सद्गुरु चरण धरावया. जगणे अशक्य ज्या वाचून तहान त्याची मनापासून सद्गुरु कृपेची असावी तहान शांती तृप्ती मिळावया. आधी सद्गुरु सामर्थ्याचे ज्ञान मग विवेक भक्ती वासना दमन अनुभवे होणे अहंता शून्य सद्गुरु कृपा मिळवूनी. सद्गुरु ओढ लावणे चित्ता अनुभवे साधणे स्थिरता भक्ती ज्ञाने सावरणे पतिता ऐसी भक्ती साधकाची. दृढ राहिला सत्याचरणी परी सुख दुःख अंतरी जाणी सात्विक दक्ष शुद्धाचरणी महासिद्धी काय त्यापुढे. लौकिक मान सन्मान ऐहिक वैभव द्रव्यार्जन इतक्या पुरते परमार्थ ज्ञान रुचते लौकिक व्यवहारी. श्री सद्गुरु इच्छिती जीवे भावे जड जीवांनी जागृत व्हावे स्वानुभवास्तव उत्सुक व्हावे सत्य जाणून घ्यावया. सर्व मार्ग धुंडाळावे सर्व दूर अनुभव घ्यावे आधार न उरता लागावे सद्गुरु भक्ती करावया. सद्गुरु महिमा जाणून घ्यावा आत्मविश्वास दृढ करावा सुख शांतीचा अनुभव घ्यावा शुद्ध भक्ती साधुनी. जितके प्रेम अपत्यावर तितकेच करता दिनावर सद्भाविकास अडाणेश्वर सर्वा आधी पावेल. जवळ करणे दुःखितास जरी साधेना स्वतःस दुःख तरी कोणास देऊ नये कदापिही. जीवा भावाचे हे सांगणे स्वहित पाहणे जाते त्याने स्थिर असावे प्रामाणिकपणे आपल्या ठाई कोठेही. जैसा अथांग सागर तैसा गंगेचा विस्तार जो तो कुवतीनुसार करीतो जलप्राशन. आकाशी रत्न भांडार सर्वास त्याचे मुक्तद्वार कोणी होई अंतराळवीर कोणी फुल पाखरू. सागरापासूनी मेघवृष्टी पुष्ट करीते जीवसृष्टी अंती सर्व जलवृष्टी परत जाई सागरास. तैसा श्री सद्गुरु अडाणेश्वर चराचरास मूलाधार अधिकार तैसा गोचर उत्पत्ती लय त्यातची. मर्यादा बंधन पाळून करावे स्वकर्तव्य पालन उन्नत होई जीवन
सद्गुरु कृपे निश्चित. खरी तहान असे जास, जल प्राशनाची गोडी त्यास. कधी न विचारतो पाण्यास, तृप्ती मज मिळेल का. सद्गुरु भक्तीचे मिळता धागे, लोकापवाद पिलकती मागे. परी सद्गुरुस जपावे लागे, आपल्या प्राणा पलीकडे. अडाणेश्वरासी होता पाठमोरा, केवळ विघ्नेच येती घरा. ब्रह्मदेवही नादे इथारा, भाग्यकाल संपता. कुबुद्धीचे तण जाळता, अंतरी सुविचार बीज रुजविता. अडाणेश्वर भक्तीचे पाणी देता, मिळते फळसुख शांतीचे. मिळता अडाणेश्वर प्रकाश, कवटाळू नये अंधारास. पारखेन व्हावे प्रकाशास, दिवा भीता परी. अडाणेश्वर कृपे करून, मुक्त होता दुःखातून. करावा होम स्मरण ठेवून, पौर्णिमेस स्थळावरी. मागणे एकची असावे, सद्बुद्धीचे वरदान द्यावे. आचार पत्तेही सांभाळावे, सद्गुरु भक्तीत. राजकृपा होता जरी, करंटा त्यास मागे तुरी. समर्था मागावी कस्तुरी, जगीजी दुर्लभ. तैसे जाणूनी सद्गुरु अधिकारा, एकची आस अंतरी धरा. मागा सद्बुद्धीच्या अलंकारा, सकल सिद्धी साधन. परमार्थीचे जे राजहंस, तेच जगती ईश्वर अंश. अनादी काळाचा हा वंश, आदी शक्ती सद्गुरु. राजहंस जातीच्या लेकरा, आता तरी करावी त्वरा. सद्गुरु भक्तीचा बोध खरा, ध्यानी घेण्या चुकू नये. जे सद्गुरु मर्जी राखती, तया बाधेना अशुभ शक्ती. कोप देवी देवतांचे टळती, सद्गुरु ध्यास ठेविता. साधता सद्गुरु भक्ती, उरेना दृष्ट प्रवृत्ती. घातक व्यसनेही सुटती, अपत्ये म्हणती सत्प्रवृत्त. स्थिरावता सात्विक वृत्ती, अनुभवास येई मनशांती. अपत्ये सुखरूप राहती, सद्गुरु भक्ती ज्या घरी. संसार आपला सांभाळून, सद्गुरु भक्ती तरमविती मन. घेती ते उद्धरून, 7 पिढ्या आपल्या. करिता आपला संसार, सद्गुरु भक्तीत जे स्थिर. 21 पिढ्यांचा उद्धार, करीती सद्गुरु भक्तीने. जया सद्गुरु भक्ती जीवन, करीती ब्रह्मचर्य पालन. जाती ते उद्धरून, 42 पिढ्यांसह. सद्गुरु प्रसाद मिळवून, जगती परोपकारी जीवन. 84 पिढ्या उद्धरून, घेती आपल्या सोबत. नभातुनी होता पर्जन्य वर्षाव, नद्या वाटे समृद्धी गावोगाव. तैसे सद्गुरु भक्तीचे पल्लव, नीती पिढ्यास उद्धरुनी. अडाणेश्वर महिमा लिहावयास, यथामती केले प्रयास. स्तोत्र आले कळसास, अडाणेश्वर कृपे. निर्मळ चित्त होऊन, अनन्य भाव ठेवून. करावे स्तोत्र वाचन, मनन तेही आवश्यक. स्तोत्र मनन जो करील, तया सद्बुद्धी लाभेल. त्रिताप निवारण होईल, अडाणेश्वर कृपे. हे अडाणेश्वरा देवादी देवा, नित्य तुझाच ध्यास असावा. हृदयी माझ्या वास करावा, जन्म मरण चुकवावे. मद सद्बुद्धीचे देणे द्यावे, इतरांचेही मनोगत पुरवावे. स्वहित साधण्या जागवावे, अवघे जन. मम हृदयी नित्य राहावे, तैसे अभय भक्ती दान द्यावे. अजाण त्यासही जागवावे, द्यावा चिरशांती आशिष. ऐसे अडाणेश्वर स्तोत्र लेखन, अडाणेश्वर कृपे पूर्ण करून. अडाणेश्वर चरणीच अर्पण, अनन्य भावे केले असे. ओम शांती शांती शांती. इति श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वर स्तोत्र समाप्तम. श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वर देवादिदेवं सकल यातना मर्दनाय नमो नमः. भक्तवत्सलं परमानंदं सद्गुरुवे नमो नमः. शुभ्रवस्त्रम ओम महाशक्ती अडाणेश्वराय नमो नमः. फलश्रुती. ओम श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वराय नमः. श्री सद्गुरु अडाणेश्वर कृपे करून, स्तोत्र पूर्णत्वास जाऊन. लाभले भक्तीचे साधन, असंख्य साधका. हे सद्गुरु स्तोत्र अंजन, करील त्रिताप भंजन. करिता नित्य मनन, सुख निधानाची गौसेल. बुडते जन पाहून, घेतले स्तोत्र लिहून. म्हणून नित्य स्तोत्र पठन, करोनी आचरावे. दररोज करता स्तोत्र पठण, पाठका उमजेल भक्तीची खूण. पातके जातील भस्म होऊन, जन्मांतरीची. तैसे प्रत्येक पौर्णिमेस, पुण्य जोडावे गाठीस. ठेवून या दृढ विश्वास, करावी स्तोत्र पारायणे. उगवावा शुभ दिवस, म्हणून नित्य सूर्यास्तास.
बसावे स्तोत्र पारायणास निश्चित समयी. स्तोत्र पारायण करावयास सिद्ध व्हावे प्रातःसमयास. सद्गुरु भक्ती अंकुरण्यास व्रत निश्चय आवश्यक. तन मन शुद्ध ठेवूनी प्रसन्न चित्त होऊनी शांत पवित्र वातावरणी अडाणेश्वर पूजन करावे. दृढ आसन ठेवून एकाग्र चित्त साधून करावे स्तोत्र पारायण 5 किंवा 7 वेळा. पूर्ण होता पारायण अडाणेश्वर आरती करून कणभर तरी प्रसाद सेवन श्रद्धा भावे करावे. सर्व जीवनाचे सार अडाणेश्वर ग्रंथात सविस्तर. भक्तीने व्हावे भवपार ग्रंथ पारायण करून या. जितुका ज्याचा दृढभाव तितुका त्याचा स्वानुभाव. म्हणून अनन्य शरण भाव साधणे आवश्यक. जो करील अडाणेश्वर भक्ती त्यास अडाणेश्वर देईल शक्ती. जैसी ज्याची अनुरक्ती तैसी फलप्राप्ती निश्चित. करूनी युक्ती प्रयुक्ती अभ्यासे साधावी अनुरक्ती. करीत राहुनी वीरभक्ती अडाणेश्वर कृपा मिळवावी. जो श्रद्धेचे रोप लावील भक्तीचे पाणी देईल त्यास फलप्राप्ती ही होईल निसंशय. एकाचीच कमाई ज्या घरी नित्य चणचण त्या संसारी. कमाई सर्वांची ज्या घरी तेथे समृद्धी नांदते. दररोज सर्वांनी ह्या परी अडाणेश्वर आरती करावी घरी. ऐशा सद्भक्ताचे घरी समृद्धी सुख शांतीची. म्हणून डोळस भक्तीस अंगीकारावे अडाणेश्वरा शरण जावे. आपले आपणची पाहावे हिताहित. जो ज्ञान अहंता सांडेल अडाणेश्वर सहवास साधेल तो उद्धरूनची जाईल दृढ भाव ठेविता. प्रचंड असे ज्ञान विस्तार कर्म मार्गी न धर्वे धीर. परी दोहोसही भक्तीचा आधार भक्ती विण सर्व निष्फळ. त्याच वीरभक्तीचे सार सद्गुरु भक्ती हाची आधार. ग्रंथात वर्णिले सविस्तर जिवंत भक्ती ज्ञान हे. सकल सृष्टीचा आधार ऐसे सद्गुरु सामर्थ्य अपरंपार. सद्गुरु भक्ती सामर्थ्य प्रकर सर्व ग्रंथी वर्णिले. सर्वश्रेष्ठ सद्गुरु भक्ती आचार अवघे विकल्प सारावे दूर. भाग्यकाल जाणूनी अस्थिर सद्गुरु सेवा साधावी. शक्ती युक्ती योजून व्यवहार निर्मळ राखून असावे आपले कार्य करून अडाणेश्वर चिंतनी. अडाणेश्वर ध्यास धरावा विपत्ती समयी धीर धरावा. चिंताभार ठेवूनी द्यावा सद्गुरुवरी. ऐसी ज्याची दृढ भक्ती त्यास अडाणेश्वर नित्य सांगाती. तोची पावेल उत्तम गती निधी ध्यास ठेविता. ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थाय नमः. मंत्र जपती तयांचे अडाणेश्वर सांगाती. नुरेल कळी काळाची ही भीती कल्पांतीही. ऐसी उपासना साधण्यास स्फूर्ती हो सर्वास. अडाणेश्वर आहे दास ऐशा भक्तांचा. हे स्तोत्र पठन जो करील अडाणेश्वर चिंतनी रमेल. तो सद्गुरुपदची मिळविल अभ्यासही करून. सर्वास लाभो हे कृपादान सद्भक्ताचे ते शाश्वत धन. घरोघरी हो सद्गुरु कीर्तन सुख शांती लाभ व्हावया. अडाणेश्वर कृपे करून पूर्ण झाले फलश्रुती लेखन. भावार्थ तो जाणून अडाणेश्वर ओळखावा. ओम शांती शांती शांती. श्री सद्गुरु सच्चिदानंद अडाणेश्वरार्पणमस्तु. उपाय कलियुगातील कलह थांबवण्याचा आधार श्री सद्गुरु अडाणेश्वर भक्तीचा. सद्गुरु स्तवन. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नित्यं बुद्धं चिदानन्दं गुरुं मायापहं. पूजार्यं गुरुमूर्ति तं नमामि. परमगुरु शिरोमणि परमात्मानं. भावातीतं सर्वधी साक्षिभूतं तं नमामि. गुरुः मम परमदैवतं नास्ति अन्याः. तस्मात् हे गुरो ते नमः. गुरुः साक्षात् परब्रह्म परमधाम शरणं गच्छामि. श्री सद्गुरुवे अडाणेश्वराय नमो नमः.